तर आत्ता व्हिडिओत बघा ती आमची पहिलारू कालवड, जिला एक सुंदर गाय जशी तिच्या सेम अगदी आईसारखीच दिसायला झालेली आहे. तर त्याच्यावरूनच मला तुम्हाला हे सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की एक चांगल्या वंशावळीची उत्कृष्ट कालवड तयार करण्यासाठी वळू आणि गाय हे दोघेही कसे महत्त्वाचे असतात आणि त्यांचं महत्त्व काय, एखादे चांगला वळूचं महत्त्व आणि गाईचं महत्त्व, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, केवळ चांगला वळू वापरून किंवा चांगली गाईवर अवलंबून राहून उत्तम गुणवत्तेची कालवड तयार करता येत नाही. तर वळूचं महत्त्व बघा, वळूचं तर 50% दोघांचा वाटा असतो, वळूचा पण आणि गाईचा पण. तर पहिलं महत्त्व बघा वळूचं, आनुवंशिक सुधारणा, दुसरा गोट्याचा विकास आणि तिसरं आनुवंशिक दोष दूर करणे. तर पहिलं बघा आनुवंशिक सुधारणा, गोट्यातील दुधाची उत्पादन क्षमता वाढवण्यास वळूचा हा सर्वात मोठा वाटा असतो. आणि गोट्याचा विकास, एक वळू एका चांगल्या वळूचे रेतन गोट्यातील अनेक गायींना दिले जाते, त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण गोठ्याची पुढची पिढी सुधारण्याचे काम वळू करतो. आणि आनुवंशिक दोष म्हणजे समजा गायीमध्ये काही कमतरता असल्यास, म्हणजे एखाद्या गायीची कास बारीक असते, पाय असे कमकुवत असतात, तर तिला एक उच्च गुणवत्तेचा वळूचं रेतन वापरून जन्माला येणारी कालवडीत ते दोष भरून काढता येतात. जर एक चांगला वळू टॉप पेडिग्रीचा असं जर वळूचं हे वापरलं तर एखाद्या गाईचा आनुवंशिक जरी दोष असेल तर तो सुद्धा भरून निघतो आहे. हे झालं वळूचं महत्त्व. आता बघू आपण गाईचं महत्त्व. तर बघा, माता गुणधर्मामध्ये कालवडीची शरीराची ठेवण, तिची प्रतिकारशक्ती आणि आजारपणाला तोंड देण्याची क्षमता यात गाईचे गुणधर्म जास्त येतात. आणि दुसरं गर्भाशयातील पोषण, कालवड गर्भाशयात असताना तिला मिळणारे पोषण आणि तिची सुरुवातीची पूर्णपणे गाईच्या आरोग्यावर व दुधावर अवलंबून असते, सुरुवातीची वाढ ही. तर बघा, आणि कासेची रचना आणि दुधातील फॅट, गाईचे दूध देण्याची क्षमता आणि तिच्या कासेची योग्य ठेवण जन्माला येणारी आपली कालवड असते त्याच्यामध्ये संक्रमित होतात. म्हणजे जी कालवड जन्माला येणार आहे तिच्या आईचं जे फॅट लेवल आहे आणि तिच्या जी कासेची रचना आहे ती बरोबर संक्रमित होते. तर उत्कृष्ट कालवड मिळवण्यासाठी आता काय करायला पाहिजे, तर योग्य रेतन. तर बघा, तुमच्या गाईचे दूध उत्पादन, तिची शारीरिक ठेवण आणि आरोग्य लक्षात घेऊनच योग्य वळूचे आणि वळूचेच निवड करा. आणि सेक्सेल्समेन, फक्त कालवड जन्माला यायची जर असेल तर त्यासाठी तुम्हाला उच्च वंशावळीच्या वळूच्या सेक्सेड सिमेंटचा वापर करायला हवा. आणि गाईचे योग्य पोषण, गाईच्या गाभण काळातील शेवटच्या 3 महिन्यात तिला उत्तम संतुलित आहार आणि खनिजे द्या, जेणेकरून गर्भातील कालवडीची वाढ ही मजबूत होते. तर बघा की एक कालवड ज्याच्यामध्ये 50% वळूचा आणि 50% गाईचा जो वाटा असतो, म्हणजे तिची शरीर रचना, कास, तिची दुधातील फॅट हे तिच्या आईवर अवलंबून असते. आणि वळूमुळं तिची दुधाची उत्पादन क्षमता वाढते आणि तिचे पाय आणि हे मजबूत आणि एक आनुवंशिक दूर करण्याचं कामसुद्धा एक वळूमार्फत होतं आहे. त्याच्यासाठी योग्य गाय निवडायची आणि वळूसुद्धा निवडला पाहिजे. हे एक उत्तम दूध उत्पादकानं तेवढं आपण लक्ष देऊन केलं पाहिजे. तर हेच आपल्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, तर त्याच्या लाईक करा, कमेंट करा, तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये कोणतं सिमेंट वापरताय तर, आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.